आकाशवाणी मुंबई. श्रोते हो, गुरुपौर्णिमा निमित्ताने सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वा, आज गुरुपौर्णिमा, गुरुचं स्मरण, स्तवन आणि गुरूंना नमन करण्याचा आजचा दिवस. भारतीय परंपरेतलं गुरुचं महत्त्व अधोरेखित करणारी अनेक क्षेत्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संगीत क्षेत्र. आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या स्वराने मनामनातील भक्तिभाव जागा करत आपल्याला साधनेचा अनुभव दिला, तुझ्या कृपेने दिन उगवे हा असं म्हणत दत्ताची पालखी खांद्यावर वाहिली. तुझे नाम आले ओठी असं गुणगुणत देवाची द्वारी क्षणभर उभं राहण्याची मनीषा जागी केली, असा स्वर सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा. त्यांच्याशीच साधूया संवाद गुरुपौर्णिमा विशेष रेनबो फंडे या कार्यक्रमात. सर, तुमचं या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा गावागावात पोहोचलेला आवाज म्हणून आम्ही अजित कडकडे यांच्याकडे पाहतो. या प्रवासाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली? मला वाटतं 66-67 मध्ये इंटर सायन्सला मी असताना अभिषेकी बुवांचा एक कार्यक्रम आमच्या गावात झाला. दिसोली गाव माझा गोव्यात. गोवा. आणि मी तिकडेच कॉलेजला होतो आणि त्या कार्यक्रमाला सहज आम्ही जाऊन बसलो. अभिषेकी बुवांची ओळख नाही, कोण अभिषेकी बुवा हे माहीत नाही, पण आमच्याच गावात असल्यामुळे एका बंगल्यात आम्ही जाऊन तिकडे बसलो. आणि एकदम शेवटी गाणं ऐकण्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो नव्हतो. अभिषेकी बुवा कोण आहेत त्यांना जरा बघूया आणि जमलं तर गाणं ऐकू. बसलो गाण्यात. मी मित्राला सांगून गेलो होतो, जर आवडलं नाही तर आपण लगेच बाहेर जायचं, म्हणून आम्ही शेवटी बसलो. पण त्यांनी गाण्याला सुरुवात केली. सुरुवातीचा ख्याल त्यांचा मला अजून आठवतं. मला वाटतं मारवाच होता. संध्याकाळचा प्रोग्राम होता. तासभर ते मारवा गायले आणि शास्त्रीय संगीताचं तेवढं ज्ञान नसताना सुद्धा त्या मारव्यात मी कुठेतरी असा चिंब ओला झालो ऐकताना आणि उठावंसंच वाटलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी नाट्यगीतं सुरू केली. त्याच्यानंतर भक्तिगीत म्हटलं, त्यांनी भावगीत म्हटलं. इंटरव्हल झाला. इंटरव्हलनंतर पुन्हा त्यांनी गायलं शुद्ध कल्याण. नंतर आम्हाला कळलं ते रागांची माहिती सगळी. आणि जवळजवळ 4-4.5 तास प्रोग्राम चालला. एवढा मी त्याच्यात ओथंबून निघालो की तेव्हा मी असं मला वाटायला लागलं आपण पण गाणं शिकावं. बरं. हां. आणि गाणं शिकावं कुणाकडे तर त्यांच्याचकडे. अच्छा. ज्यांचं गाणं मला आवडलं एवढं तर त्यांच्याचकडे गाणं शिकावं. आणि मी मुंबईला आलो गाणं शिकण्यासाठी. आणि त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, ओके तू मला ऐकव, तुला काय येतं ते. आणि मी त्यांना ऐकवलं जेव्हा, ते म्हणजे मला काही येतच नव्हतं. बेसूर गायलो मी, एकदम बेसूर, म्हणजे एवढा बेसूर गायलो. आणि माझे वडील आमच्या घराण्यात कुणीच गाण्यातले नव्हते. फक्त माझे मामा, आईचा सख्खा भाऊ, ते रेडिओ लावून छोटा गंधर्व, राम मराठे वगैरे यांची गाणी ऐकत आणि तसे म्हणायचा प्रयत्न करीत. शिकलेले नव्हते पण अप्रतिम आवाज आणि ताना वगैरे छान घ्यायचे. तर बुवा म्हणाले, तुला पहिल्या येते सुद्धा बसण्याच्या लायकीचा नाहीस तू. हो. आणि माझ्या वडिलांना गाण्यातले ते नसल्यामुळे मी जेव्हा गायलो, वडिलांना असं वाटलं आपला मुलगा काय छान गायला आहे. पण त्याने मोठ्या दिमाखाने अभिषेकी बुवांना विचारलं, काय कसं काय. आणि ते अभिषेकीच म्हणाले, अभिषेकी कसं वाटतं तुम्हाला माझा मुलगा कसा गायला आहे. मी कपाळाला हात लावला. अरे म्हटलं नको तर प्रश्न विचारले. आणि बुवा म्हणाले, कपाळाला हात लावूनच बसले होते. ते म्हणाले, नाही हो, तुमचा मुलगा पहिल्या इयत्तेत सुद्धा बसण्याच्या लायकीचा नाही. आणि मी तर MA PhD एवढ्या मोठ्या वरच्या वर्गानं शिकवतो मुलांना, जे तयार असतात त्यांना. मग वडील म्हणाले, मग काय करूया. यानं म्हणाले 5-6 वर्ष कुठल्या क्लासला टाका, याची बेस तयार होऊ द्या आणि मग माझ्याकडे आणा. आणि पटकन मी त्यांना असं बोलून गेलो की नाही बुवा, मला शिकायचं तर तुमच्याचकडे, दुसरीकडे नाही शिकणार मी. आत्ता असं वाटतं ते स्वामींनीच घडवून आणलं सगळे, नाहीतर त्यांच्यासमोर मी असं पटकन कसं बोलू शकतो. ते म्हणाले, ठीक आहे तू इंटर सायन्स कर आणि मग ये माझ्याकडे. मी परीक्षा वगैरे दिली आणि पुन्हा मुंबईत आलो. अच्छा.
त्यांच्याकडे पंडित प्रभाकर कारेकर, बोबडे, असे अरविंद पिळगावकर हे मोठमोठे गायक त्यांच्याकडे शिकत होते त्यावेळी. त्यांना वेळच नसायचा. स्वतः ते शिकायचे, शिकवायचे, आपल्या नाटकाचे तालमी, त्यांचे प्रोग्राम, त्यांचं रेकॉर्डिंग, आणि मला पलटेसुद्धा न येणारा मी 2 वर्ष काहीच शिकवलं नाही. मग मला बसून ठेवायचे, काम काहीतरी करायचे, मी सांगायचे जाऊन असं कर तसं कर, आणि कोपऱ्यात मी बसलेला असायचो त्याने शिकवताना. तेव्हा माझं वय 18 वर्ष होतं, आणि वयाच्या 20व्या वर्षी मी अभिषेकी बुवांकडे गाणं शिकायला सुरुवात केली. ही इकडून ती सुरुवात झाली गाण्याची. वा, हा प्रवास आतापर्यंत आमच्यापर्यंत कधीही न उलगडलेला आज या निमित्ताने उलगडला जातोय. पण घरचं वातावरण कसं होतं? कारण बाबा तुम्हाला अभिषेकींकडे घेऊन गेलेत, म्हणजे संगीताची आवड मी जेव्हा घरी सांगितलं की मला गाणं शिकायचं आहे, मला खरंच डॉक्टर व्हायचं होतं. मी डिसेक्शन माझा खूप छान होता, आणि डिसेक्शन मध्ये शेकडो बेडूक मी कापलेत, गांडूळ झुरळं कापलीत, आणि एक इच्छा होती की आपण सर्जन व्हावं. आता मी झालो असतो की नसतो ते पुढचा प्रश्न, पण इच्छा होती. त्याच्यामुळे घरी विरोध होता. जेव्हा मी सांगितलं गाणं मला शिकायचं, तेव्हा ते म्हणाले, काय कुठले तू काय काढलं, कुठे डॉक्टर, कुठे गाणारा. गाणारा म्हणजे किती खालच्या थरावर तू जातोस, डॉक्टर म्हणजे किती वरचा आपला क्लास आहे. म्हणजे सगळ्यांनी मला विरोध केला, माझ्या वडिलांनी, सगळ्यांनी. पण जेव्हा मी तो हेका ठेवला, नाही मला त्यांच्याचकडे शिकायचं आहे आणि गाणं शिकायचं आहे, पण गाणं शिकायचं कुणाकडे? त्यांच्याचकडे, आणि ते राहायचे मुंबईला. परत एक मोठा प्रश्न, एकुलता एक मुलगा, आणि मुंबईला एकदम त्याला ठेवायचा, बरं राहायची कुठे व्यवस्था नाही, काही नाही. मग परत तो विरोध. अरे ते गोव्याला असते तर गोष्ट ठीक होते, पण मुंबईला जाऊन तू राहणार आणि कसं होणार, कुठे तू खाणार, कुठे जेवणार. विरोध 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 विरोध. पण मी सांगितलं मला गाणं त्यांच्याकडे शिकायचं आहे. हळूहळू विरोध मावळायला लागलात, पण मी गाणं शिकताना सुद्धा तो विरोध होताच. पण जेव्हा हळूहळू नाव व्हायला लागलं त्यांच्याच आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने, तेव्हा मग तो विरोध हळूहळू मावळायला लागला. सध्याचं युग हे सगळं झटपट मिळायला हवं अशा पद्धतीचं असताना तुम्ही आता जो उल्लेख केला की 2 वर्ष फक्त पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडे तुम्ही बसून होतात, तो काळ नेमका एक शिष्य म्हणून कसा होता आणि गुरु म्हणून अभिषेकी बुवांनी काय संस्कार केले? काय झालं माहिती आहे ना, बुवांकडे बरेच जाणकार यायचे लोक, ज्यांना गाण्याची खूप माहिती असायची, जे रिपोर्टर्स चांगले लिहिणारे गाण्यावर. आणि आल्यावर बुवा त्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचे, मला हा कडकडे नावाचा मुलगा गोव्याहून आला माझ्याकडे शिकायला वगैरे. मग ते विचारायचे अभिषेकी बुवांना, काय याला चांगला गातो का? मग बुवा सांगायचे, नाही आता अजून मी त्याला शिकवायला सुरुवात केली नाही. मग काय व्हायचं, ते जाताना मला खून करायचे, बाहेर ये म्हणून. मग बाहेर गेल्यावर ते म्हणायचे, काय मूर्ख आहेस का तू, आता 19 वय तुझं आहे आणि आत्ता तू गाणं शिकणार, आणि ते स्वतः तुला काहीच येत नाही, आणि सारेगम तुला येत नाही, पलटे येत नाही, अभिषेकी शिकवणार बुवा, आणि नंतर तू कधी 12 वर्ष तरी जायला पाहिजे. बरं तू किती शिकला तरी लोकांना तुझं गाणं आवडायला पाहिजे. लोकांना गाणं जर आवडलं नाही तर तुला प्रोग्राम मिळणार नाहीत. तू सोडून दे, आणि जे तुझ्या मनात डॉक्टर वगैरे व्हायचं काय असेल ना तेच तू कर. आणि हे सगळं जाणकारांनी सांगितल्यावर काय व्हायचं, मला कुठेतरी डिप्रेस व्हायचो मी आतून, आणि असं मला वाटायचं, अरे मी काहीतरी चुकीचं करतोय, मला खरंच सोडूया, आपण जाऊया का परत गोव्याला. आणि मी ज्यांच्या घरी राहायचो, खूप छान ग्रस्त होते, त्यांनी मला आपल्या घरी राहण्याची मुभा दिली होती. मी असा डिप्रेस होऊन बसायचो, आणि आतून मला स्पष्ट आवाज यायचा. त्यावेळी मी अध्यात्मात अजिबात नव्हतो. तो आवाज असायचा की तू सोडू नकोस, तू गायक होणार. आणि तो आवाज कुणाचा, कुठून येतो काय, मला फक्त कळायचं, आतून कुठून तरी मला आवाज येतो अगदी स्पष्ट, सोडायचं नाही, तू गायक होणार. पुन्हा मी जरा ताजा तवाना व्हायचो आणि पुन्हा मी बुवांकडे जायचो. अच्छा. आणि मग अशी सगळी साधना सुरू असताना आम्हाला पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा गायक म्हणून माहिती आहेत, पण गुरु म्हणून तुम्हाला दिसलेलं त्यांचं रूप कसं शिकवणं होतं त्यांचं? अभिषेकी बुवा फणसासारखे होते. अच्छा. म्हणजे बाहेरून जर त्यांना बघितलं, फणस कसा असतो, काटेरी एकदम, पण त्याला उघडला तर गोड किती असतो. अभिषेकी बुवांचा स्वभाव तसा होता. पण शिष्यांवर इतकं प्रेम,
काय शिकवू आणि काय नको. सकाळी ते शिकायचे आपण स्वतः आणि तीच चीज आम्हाला संध्याकाळी शिकवायचे. म्हणजे हातचं राखून ठेवलं नाही काही. वा. जे ते शिकले तेच आम्हाला शिकवलं आणि एकही पैसा न घेता. अच्छा. हा, एकही पैसा न घेता. म्हणजे मानधन वगैरे मला काहीतरी फीस द्या काही नाही. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही फक्त चांगले गा, मी शिकवतो तेव्हा शिका. आणि वा. गुरु म्हणून शिस्तीला कडक. हं. कधी तुमचा प्रोग्राम असेल 1 तास आधी तुम्ही हॉलवर पाहिजे. ट्रेन तुम्हाला पकडायची आहे, पाऊण तास आधी प्लॅटफॉर्मवर हवं आहे. तुम्हाला कोणी घरी बोलावलं साध्या जेवायला किंवा पार्टीला कशाला, तुम्ही अर्धा तास अगोदर 15 मिनिटं तरी अगोदर पाहिजे. कुठेच लेट व्हायचं नाही तुम्ही. ही शिस्त. मग समजा 3 प्रोग्राम असतील ओळीने, तर एकच कुर्ता पैजामा न्यायचा नाही, 3 टाकायचे. वा. नाहीतर एकच कुर्ता पैजामा तो मळलेला मग तो धुतो आपण, दुसऱ्या दिवशी वाळत टाकतो, तो नीट वाळत नाही, इस्त्रीवाला इस्त्री करत नाही, आपला प्रोग्राम जवळ येतो, धावपळ होते. इतक्या चांगल्या शिस्ती त्यांनी आम्हाला लावल्या. आणि त्यावेळी काय व्हायचं माहिती आहे ना, त्या शिस्तींचा आम्हाला कंटाळा यायचा. हां. आम्ही विद्यार्थी होतो ना, त्यामुळे कंटाळा यायचा. पण ते त्यांना जाणवायचं आम्हाला कंटाळा येतो. आणि ते म्हणायचे हे बघा मला माहित आहे तुम्हाला कंटाळा येतो, पण जेव्हा तुम्ही स्वतः परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हाल तेव्हा तुम्हाला या शिस्तीचं महत्व कळेल. वा. आणि खरंच आता पदोपदी, मी आता गेली 45 वर्ष गातो, पदोपदी त्यांची शिस्त मला उपयोगी पडते. म्हणजे गाणं तर सुंदर छान झालंच पाहिजे, पण ज्याला आताच्या काळात प्रेझेंटेशन स्किल म्हणतो आपण, अगदी तर महत्त्वाचं. त्याचंही किती छान त्याचे संस्कार खूप झाले. संस्कार झाले. असं हे शिक्षण तुमचं सुरू असताना पहिला तुमचा परफॉर्मन्स आठवतोय तुम्हाला? काय झालं माहिती आहे ना, मी काही येत नव्हतं, पण अभिषेकी बुवांनी मला शिकवायला सुरुवात केली. 5 वर्षानंतर त्यांनी मला सांगितलं तो गायला हरकत नाही. म्हणजे सत्यनारायणची पूजा, कुणाचा वाढदिवस, कुणाचं बारसं, आणि तुला प्रोग्राम मला कळायचं. तेव्हा पैसे बघायचे नाही. हां, मला अमके मानधन द्या, तमकं मानधन द्या, काही नाही. आणि पहिला प्रोग्राम मला आठवतं गणपतीत, गोव्यात आमच्या गणपती उत्सव खूप मोठा असतो, तर तिकडे मला आमंत्रण आलं. पहिला 5 वर्षानंतर अभिषेकी बुवांच्या. मानधन किती? 50 रुपये. ओ. 20 रुपये साथीदार पेटीवाला, 20 रुपये तबलजी, 10 रुपये माझे. येण्या जाण्याचा प्रवास खर्च सुद्धा त्याच्यातच. म्हणजे तेव्हा नाव नव्हतं अजिबात ना, तेव्हा ऑर्गनायझर काही नाही द्यायचे. त्याच्यातच तुम्ही काहीतरी करा आणि तुम्ही कसं तरी या, आम्ही तुम्हाला 50 रुपये देऊ. त्या 50 रुपयाच्या नंतर 100 रुपये झाले. असं करून म्हणजे पहिला प्रोग्राम मी 5 वर्षानंतर गोव्याला गणपतीत केला. अच्छा. म्हणजे आणि तिथून सगळी छान पुढे तिकडून हळूहळू झाली. सुरुवात झाली. गुरूंच्या श्रद्धेपोटी आपण असं म्हणतो की गुरु आज्ञा ही आपल्यासाठी सर्वस्व असते. गुरु आज्ञेपोटी तुम्ही संगीत नाटकांमधनं सुद्धा तुमचा प्रवास झाला, संशय कल्लोळ वगैरे नाटकं, तो सगळा अनुभव संगीत नाटकांचा. तुम्हाला खरं सांगू का, मला बैठकीचं गाणं अजून खूप आवडतं. स्वतः मला नाटकं बघायला खूप आवडतात, पण नाटकात काम करायला ऍक्टिंग जो पार्ट आहे तो मला तेवढासा कधीच आवडला नाही. आणि मला नाटकात काम करायचंच नव्हतं. आणि ध्यानीमनी सुद्धा नव्हतं मी नाटकात काम करणार. अभिषेकी बुवा कुठून तरी बाहेरून आले, मी त्यांच्या घरी होतो, मला म्हणाले तुला नाटकात काम करायचं आहे. मी एकदम दचकलो. मी म्हटलं बुवा मला नाटकात नाही, माझी इच्छा काम करायची. ते म्हणाल मी सांगतो ना तुला नाटकात काम करायचं आहे. पण बुवा म्हटलं ऍक्टिंग, अरे म्हणाले ऍक्टिंग काय, तो एकदा उभा राहिला की सगळं होतं. आणि संत गोरा कुंभार नावाचं एक नाटक येतंय आणि त्यांना नामदेवाच्या भूमिकेसाठी नवीन मुलगा हवाय. हां, एकदम नवीन. आणि मी त्यांना तुझं नाव सांगितलंय. आता अभिषेकी बुवाने हे सांगितलं, मी नाहीच म्हणू शकत नाही, नको, म्हणजे नाईलाजच होता तेव्हा. मी म्हटलं ठीक आहे बुवा, पण मला जमेल ना. रे जमेल, उभा राहिल्यावर सगळं जमतं म्हणायला लागलंय, जातो. आणि तिकडून माझी नाटकाची सुरुवात झाली. या नाटकात काम करतानाचे काही अनुभव आठवत आहेत? आता कसं असतं, मैफिल जेव्हा आपण गातो तेव्हा तंबोरे एकदम जवळ असतात, पेटीवाला एकदम जवळ असतो, तबलजी एकदम जवळ असतो. नाटकात ऑर्गन कुठे असतो, आपण उभे राहू ना. आता काय, आता कॉलर माईक वगैरे असल्यावर तो ऍक्टर कितीतरी पुढे येतो. पूर्वी ते माईक ठेवलेले असायचे आणि तो स्पॉटलाईट, त्याच्या पुढे आम्हाला येताच येत नसायचं. रवींद्रला आमची रंगीत तालीम संगीत महानंदा नाटकाची, आणि रवींद्र नाट्य मंदिर रंगीत तालमीला काय झालं, खूप डिस्टन्स. म्हणजे आपण गातो आणि ऑर्गनवाला, मला ऑर्गनच ऐकू येईना. आणि उद्या प्रयोग. अच्छा. आणि रंगीत तालीम म्हणा, मला ऐकूच येत नाही काही. मी थांबलो तिकडे, तर कोणतरी ओरडलं तिकडून, अभिषेकी बाबा बसले होते, रंगीत तालीम ना,
अरे गा गा गा. तसाच मी गायलो, काहीतरी मला ऐकू येत नाही, मी गायलो तसाच, एकदम नर्वस मी. गाणं वगैरे झालं, तो प्रवेश झाला, मी बुवांकडे गेलो धावत खाली. बुवा बसले होते. बुवा म्हटलं ऐकूच येत नाही ऑर्गन मला. आणि पहिला प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरमध्येच, आणि म्हणून ती रंगीत तालीम रवींद्र नाट्य मंदिर ठेवली होती. बुवा म्हणाले माझ्या नावाची वाट लावू नकोस, उद्या प्रयोग आहे आणि तू आज मला सांगतोस तुला ऑर्गन ऐकू येत नाही, उद्या काय करणार? आणि सगळ्यांना माहित आहे तू माझ्याकडे शिकतोस, म्हणजे माझ्या नावाची वाट लागली. काय म्हणाल तिकडे ती डोक्यात घेऊच नकोस, ऑर्गन येतोय, ऑर्गन येत नाही, सूर जरा कानात घ्या. मी म्हटलं बुवा पण आम्हाला ती तंबोरे वगैरे जवळ बसायची. ते म्हणाले काही नाही, ते आता सोडून दे सगळं, ते डोक्यातलं काढून टाक, जरा सूर ऐकू आला ना सुरुवात कर. हे अगोदर डोक्यातून काढून टाक की मी उद्या गाणार की नाही. उद्या तू गाणारच नक्की. ऑर्गनचा सूर कानात घ्यायचा आणि गाण्यास सुरुवात करायचा, मग बघू काय होतं ते. पण मध्ये थांबू नकोस, आज थांबला तसा. मी रंगीत तामाला मध्येच थांबलो ना, बुवा मला ऐकू येत नाही तसं म्हणाल केलंच ना, वाट लागली. नाटकाचा बट्ट्याबोळ झाला. आणि मी काय केलं, तो ऑर्गनचा सूर कानात घेतला, साशंक होतोच मी, बापरे. आणि सगळी हाऊसफुल प्रयोग, आणि कानात घेऊन मी गायलो, झाला. वा. असा हा एक अनुभव होता. पण एकाच वेळेला अभिनय आणि गाणं ही तारेवरची कसरत करताना काही अडचणी येतात किंवा कसं? बैठकीचं गाणं आपण जेव्हा गातो तेच गाणं आपण नाटकात गातो, त्याचाच फरक करावा लागतो. नाटकात जास्तीत जास्त आपल्याला खडे सूर लावावे लागतात. तेव्हा कॉलर माईक नव्हते, तेव्हा आवाज फेकावाच लागायचा. इकडे असे माईक सगळे ठेवलेले, आपण इकडे उभे आणि तिकडे माईक. आणि पूर्वीचे माईक म्हणजे खूप असे कॅच करणारे वगैरे असे नव्हते, त्याच्यामुळे फेकावाच लागायचा आवाज. मुख्य फरक हा की नाटकात आपण उभं राहिल्यावर तेच गाणं आपल्याला आवाज फेकून गावं लागायचं, आणि आपण बैठकीचं गाणं तेच गाणं आपण माईक ॲडजस्ट करून छान माईकला अंजारून वगैरे गाऊ शकायचं. बरोबर. हा मुख्य त्याचा आहे फरक आहे. तुम्ही अनेक गाण्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रभर केलेले आहेत, त्याचप्रमाणे नाटकांचे दौरे सुद्धा झाले असतील. तर हा संपूर्ण प्रवास ज्या वेळेला व्हायचा तर त्यावेळेला प्रेक्षकांबद्दल किंवा प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला काही आठवतंय का, काही किस्से घडलेले? प्रतिक्रिया खूप चांगल्या असायच्या. कारण पूर्वी कसं असायचं माहिती आहे ना, मी बुवांकडे शिकत असल्यामुळे साधारणतः त्याच स्टाईलने गायचो. अच्छा. बुवांच्या स्टाईलने, आणि बुवांची स्टाईल लोकांना आवडायची, त्याच्यामुळे माझी स्टाईल लोकांना त्याच जवळजवळ 80% मी बुवांच्या स्टाईलने गायचो. ती लोकांना स्टाईल आवडायला लागली. एक क्षण असा येतो ना की जिथे मग आपण थोडासा आपला गुरुचा हात सोडून स्वतःची शैली शोधण्याचा प्रयत्न करतो. तो शोध कसा लागला? ते काय झालं, मला अजून आठवतं, पनवेलला मी गात होतो आणि खूप छान झाला प्रोग्राम. तंतोतंत अभिषेकी बुवा, स्वर लागायची पद्धत त्यांची, ते सगळे म्हणजे एकूण एक. मध्यंतर झालं आणि लोक मला भेटायला आले, सगळे स्तुती केली, वा 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 वा, खूप छान खूप छान खूप छान. एक वयस्कर गृहस्थ मी बघत होतो, ते लांब उभे होते कुठेतरी, आणि मी त्यांना बघत होतो. त्यांना माझ्याकडे यायचं होतं, पण ही गर्दी असल्यामुळे ते आले नाहीत. एवढ्यात आयोजक आले आणि म्हणाले चला आपण स्टेजवर जाऊ. आणि स्टेजवर जाता जाता ते वयस्कर गृहस्थ माझ्याकडे आले. ते मला म्हणाले वा छान गायलात तुम्ही अभिषेकी. मी म्हटलं मी अभिषेकी बुवांचा शिष्य आहे, मी अभिषेकी बुवा नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मला माहीत आहे ना तू अजित कडकडे आहे. मग म्हटलं तुम्ही असं काय बोलता अभिषेक? पण अजित कडकडे कुठे दिसला मला? सगळं दिसलं मला अभिषेकीच. म्हणून मी म्हटलं छान गायलात तुम्ही अभिषेकी. प्रोग्राम झाला, माझ्या डोक्यातून ते जाईच ना. घरी गेलो, डोक्यातून जाईना. त्या माणसांचा राग 7-8 दिवस मनात खूप होता. नंतर मला एक 8-10 दिवस गेल्यावर असं वाटायला लागलं तो माणूस बोला त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणजे आपण जरी बुवांचा शिष्य असलो तरी तंतोतंत आपल्याला बुवांसारखं गायचं नाही, काहीतरी थोडं. आता अभिषेक बुवा किती जणांकडे शिकले, पण त्यांनी स्वतःची स्टाईल निर्माण केली, कुठल्याच गुरूंसारखं ते गायले नाही. तसं आपल्याला पण त्यांची स्टाईल ठेवायची, म्हणजे गाताना लोकांना कळलं पाहिजे हा बुवांचा शिष्य आहे, पण आपण काहीतरी नवीन स्टाईल क्रिएट केली पाहिजे, आणि तिकडून ती स्टाईल तयार झाली. क्या बात. आणि मग ते ब्रँड अजित कडकडे जो आहे तर तो लोकांना रुचला, भावला. या संगीत नाटकांनंतर एक मोठा काळ ध्वनी मुद्रणाचा. बैठकीचं गाणं गात असताना एक मुक्त गाणं असतं, आणि हे आखीव रेखीव गायनाचं तंत्र, त्यातलं संतुलन गायक म्हणून तुम्ही कसं सांभाळलं?
ते पूर्वी कसं असायचं, कॅसेट ज्या होत्या ना अगदी सुरुवातीला त्या 90 मिनिटाच्या असायच्या आणि एक एक गाणं 8.5 मिनिटांचं असायचं. मला पूर्वीपासून एक खूप छान सवय अशी लागली आणि लाईव्ह होतं तेव्हा ट्रॅक्स नव्हते. म्हणजे आपण जसं बैठकीला गातो तसे सगळे आर्टिस्ट बसून ते गाणं व्हायचं. मला खूप पहिल्या रेकॉर्डिंगपासून अशी छान शिस्त लागली. म्हणजे काय माहीत नाही मला, हातात स्टॉप वॉच मी घ्यायचो. अच्छा. हां, कुठल्याच गाण्याची रिहर्सल मी कधी करायचं नाही. नंदूजी वगैरे त्यांचं नोटेशन काढायचं, नोटेशन बघायचं, हातात स्टॉप वॉच आणि इकडे गाणं सुरू. आणि बरोबर समजा सांगितलं मला नंदूजीने की 7 मिनटं, अजितजी बरोबर 6:45 मिनटं झाल्यावर मला कळायचं आता आपल्याला वाइंड अप करायला पाहिजे आणि मी करायचो. एवढी मला ते म्हणजे स्टॉप वॉचशिवाय मी गायचंच नाही. कठीण आहे. कारण का आपल्याला गाण्यात जर रंगायचं आहे तर मग हातात स्टॉप वॉच, इकडे नोटेशन, मग गाणं आपल्याला माहीत नाही, नोटेशन बघून मी गातोय. पण ती मला खूप छान सवय लागली आणि तसाच मी गायलो. पण काय व्हायचं, बैठकीचं गाणं समजा आता मला एक गायचं कुठलं तरी, काटार होते कुणाला, तर बैठकीला मी ते 20 मिनिटं पण गाऊ शकतो. बरोबर. पण इकडे मग ते सगळा तो भाव आपल्याला 8 मिनिटात आणायला पाहिजे किंवा 7 मिनिटात आणायला पाहिजे. म्हणजे ते कमी करायला पाहिजे. ते सुरुवातीला थोडंसं हे झालं, म्हणजे कसं आपल्याला कमी करायचं, काय करायला पाहिजे आपण. पण माणूस अनुभवातून शिकतो. पण जेव्हा ते कळायला लागलं ना मग ते इट वॉज व्हेरी इझी. मग एकदम सोपं होतं ते. तुम्ही आता उल्लेख केलात काटार होते कुणाला, तर बैठकीच्या गाण्यांमध्ये साधारणपणे एक आधी रुळलेली गाणी किंवा कानांवरनं गेलेले राग लोकांना सवयीचे असतात. पण ध्वनिमुद्रणातनं पूर्णपणे नवीन गाणं लोकांसमोर सादर करणं आणि ते लोकांपर्यंत, लोकांच्या मनामध्ये रुजवणं हे खूप कठीण असतं. तुम्ही आता नंदू होनप यांचा उल्लेख केला आणि एक असा मोठा काळ की जिथे अजित कडकडे, नंदू होनप ही द्वयी गाजली. तर नंदू होनप यांच्या काही आठवणी? खरं ती त्रयी होती. प्रवीण दवणे किती वर्ष, प्रवीण दवणे, मी आणि नंदूजी. आणि ते सुरुवात कुठे झाली, एक आमचं रेकॉर्डिंग चालू होतं नंदूजींच्या दुसऱ्या कंपनीचं कुठल्या तरी, आणि तिकडे गुलशन कुमार येऊन बाहेर थांबले होते. ते गाणं गाऊन मी जेव्हा आलो, नंदूजीने मला इंट्रोड्यूस केलं, हे गुलशन कुमारजी यांची कंपनी आहे आणि यांना हिंदीतून आता मराठीत यायचं आहे, तर आपल्याला त्यांची कॅसेट करायची आहे. अच्छा. अनुराधाजी 4 गाणी आणि मी तुम्हाला 4 गाणी गायची आहेत. मी म्हटलं करूया ना. आणि दत्ताची पालखी ही कॅसेट पहिली त्यांची आली. 4 गाणी मी गायलं, 4 गाणी अनुराधाताई गायल्यात आणि गाणी सगळी प्रवीणजींनी लिहिलीत. वा. ती दत्ताची पालखी म्हणजे आमच्याकडे असा एकही गुरुवार जात नाही की ज्या दिवशी ते गाणं लागलं नाही. त्या गाण्याच्या मेकिंगच्या काही आठवणी असतील तर? एकदम सोपं गाणं, पहिल्याच टेकला ओके झालं. मग नंदूजी म्हणाले, अजितजी आपण पुन्हा घेऊया का. मग ते रेकॉर्डिस्ट जरा रागावले. ते म्हणाले, काय तू किती छान गाणं झालंय, पुन्हा कशाला घ्यायचं हे गाणं, खूपच अप्रतिम झालंय. मी नंदूजींना म्हटलं, नंदूजी एकदम सोपी चाल वाटत नाही का, एकदम दत्ताजी निघालो घेऊन, दत्ता आम्ही भाग घेऊन. नंदूजी म्हणाले, नाही असं ते बघूया आपण काय होतं ते. आणि ते गाणं जेव्हा आलं बाजारात, ते गाणं येऊन आता जवळजवळ 36 वर्ष झाली, तरी पण अजून प्रत्येक मैफिलीत मला निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गाणं गावं लागतं. अगदी. भक्ती संगीताकडे आता थोडंसं येत असताना, म्हणजे शास्त्रीय संगीताचा तो एक बाज तुमचा जो आहे तो लोकांना प्रचंड आवडलेला. पण ज्या वेळेला आम्ही भक्ती संगीतामध्ये अजित कडकडे यांचा आवाज ऐकतो तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की त्याच्यामध्ये कुठेतरी ती अशी मस्त तान वगैरे येणार. तर भक्तिगीतातली आर्तता आणि शास्त्रीय संगीतातली रागदारी यांचा मिलाफ तुमच्या गाण्यामध्ये कसा आला? मला असं वाटतं, भक्ती संगीत आपण तेव्हाच गाऊ शकतो जर आपण थोडंसं आपल्यावर तो अध्यात्माचा पगडा असेल तर. म्हणजे आपण थोडंसं जर आपली साधना उपासना जर चांगल्या प्रकारे चालली असेल तर भक्ती संगीत आणखी छान होतं. तो भाव जो भक्ती संगीताला हवा असतो त्या उपासनेनं आणखी येतो. तुम्हाला खरं सांगतो, मी माझा जो भाव माझ्या भक्ती गीतातून आला, मी मुद्दाम प्रयत्न काहीच केला नाही, आपोआप तो आला. म्हणजे मुद्दाम मी काहीतरी असा भाव आणण्याचा प्रयत्न केला. आणि अभिषेकी बुवांचं गाणं हे भावपूर्ण, तुम्ही जर त्यांना ऐकलं असेल, काटार होते कुणाला, ते गाताना असं वाटायचं की खरंच त्यांना फूल रुतलंय. हा, काटे सगळ्यांनाच रुतले पण त्यांना कुठे जर हृदयात फूल रुतलंय असा तो त्यांचा भाव असायचा. तो कुठेतरी त्यांच्या आशीर्वादाने तो भाव माझ्यामध्ये आला. आणि बऱ्याच संतांसमोर मी गायलो, त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपा, त्याच्यामुळे तो आपोआप माझ्यात भाव आला.
या भक्ती संगीतामध्ये तुम्ही जसं म्हणालात की थोडीशी जर आध्यात्मिक बैठक असेल तर तो भाव आपोआप येतो. ही आध्यात्मिक बैठक ज्या वेळेला ही सगळी भक्ती संगीतातली गाजलेली गाणी येत होती प्रेक्षकांसमोर, श्रोत्यांसमोर, तर ती आध्यात्मिक बैठक तुमची कशी तयार झाली होती? काय झालं माहिती आहे ना, जेव्हापासून मी गाणी सुरू केली तेव्हापासून मला शिर्डीला मी गायलो खूप वेळा. अगदी नवीन असताना शेगावला माझं जाणं झालं, नवीन असताना खूप वेळा गायलो. अक्कलकोटला मी खूप वेळा गायलो. बरेच मोठमोठे संत त्यावेळेचे, त्यांच्या दरबारात मला गायला मिळालं. आणि तिकडून ना काय मला कळत नाही, पण तिकडून कुठेतरी ती सुरुवात झाली. अच्छा. हां, की त्या बैठकीची आणि त्या भावाची. मग तुम्ही अशा पद्धतीने विशिष्ट योग साधना किंवा नामस्मरण वगैरे हे तुमच्या नित्यकर्मात असतं? मी तुम्हाला खरं सांगू का, माझी आध्यात्मिक साधना काहीच नाही. मी कुठलंच पारायण मी केलेलं नाही. मी एकच पारायण केलं, साई सच्चरित्र, ते सुद्धा शिर्डीला. तेव्हा एक संत होते भाऊ वालावलकर नावाचे, त्यांनी मला सांगितलं, अरे साई सच्चरित्राचं तुला, तेव्हा मला साईबाबाच आवडायचे. मला फक्त माहीत होते एकच साईबाबा, गजानन महाराज माहीत नव्हते. पण आणि मला ना साई सच्चरित्र त्याने दिलं तेव्हा मला आवडायला लागलं. मी एक एक पान वाचायचं. तेव्हा ते म्हणाले, तू पारायण का करत नाहीस? आता काय पारायण कुणाला माहीत आहे? मग त्यांनी सांगितलं असं पारायण करायचं असतं आणि तू शिर्डीला जाऊन पारायण कर. एकच पारायण आयुष्यात मी केलं, साई सच्चरित्र शिर्डीला. आणि त्या समाप्तीला ते आले होते भाऊ वालालकर. ते एकच पारायण माझं झालं. आणि उपासना म्हटली तर नामस्मरण थोडंफार मी करतो. माझे लाख सुद्धा जप झालेलं नसेल, कोटी तर सोडूनच द्या. मला आत्ता सुद्धा अमका आवडतं की प्रत्येकामध्ये आपण देव उगया का, हे मला जास्त अध्यात्म भावतं. रादर देन ऑल दोज रिच्युअल्स, पूजापाठ देवाऱ्यात बसून करण्यापेक्षा मला भावणारी उपासना आजकाल ही आहे की प्रत्येकामध्ये आणि चराचरात तो व्यापला. आणि त्याचाच प्रत्यय आम्हाला या भक्ती संगीतामधनं येतो. भक्ती संगीत म्हणत असताना इतकी वर्ष, म्हणजे दत्ताची पालखीला 36 वर्ष झालीत आता तुम्ही म्हणालात तेव्हा लक्षात आलं. या संपूर्ण काळामध्ये भक्ती संगीताचा बाज सुद्धा बदलत गेला. गायक म्हणून तुम्हाला भक्ती संगीतात कोणते बदल जाणवतात? पहिलं भक्तिगीत आलं ते अशोक पत्कींचं, भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. थोडंसं ऐकायला आवडेल ना आम्हाला? भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. अशोक पत्कींची चाल. नंतर देवाची द्वारी जी माझी कॅसेट खूप गाजली ती प्रभाकर पंडित. आणि त्यांचं कसं असतं बघा, प्रभाकर पंडितांनी जेव्हा ही कॅसेट आणायची ठरवली, मला त्यांचा फोन आला, अजित आपल्याला एक कॅसेट करायची आहे आणि तूच गायची 8ही गाणी. तेव्हा कसं असायचं, नाव नसल्यामुळे 2 गाणी रवींद्र साठेजी गायचे, 2 गाणी सुरेशजी गायचे, 2 गाणी उत्तराजी गायच्या, 2 गाणी शोभाजोचे, 2 गाणी मी. पण एकदम 8 गाणी गायची म्हटल्यावर मला पण आश्चर्य वाटलं. त्यांनी माझा कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिरात प्रोग्राम ऐकला, त्यांना आवडला आणि एक मुंबईत ऐकला. ते म्हणाले की 8 गाणी मला तुझीच करायची आहे. आणि व्हिनस कंपनीला ते अप्रोच झाले. व्हिनस कंपनी म्हणाले, आम्हाला अजित कडकडे नाव तेवढं माहीत नाही, तुम्ही चांगला नावाजलेला आर्टिस्ट कोणतं भीमसेनजींना घ्या आणि अजित कडकडेंना एखाद दुसरं गाणं त्याच्यातलं द्या, म्हणजे भीमसेनजी नावावर किंवा आणखी कुठले मोठ्या आर्टिस्टच्या नावावर ते अजित कडकडे इंट्रोड्यूस होईल. प्रभाकर पंडितांनी सांगितलं, नाही मला असं करायचं नाही, त्यांचीच कॅसेट करायची. 6 महिने गेले. पुन्हा ते जेव्हा गेले तेव्हा ते म्हणाले, आम्हाला अजून अजित कडकडेंचं नाव माहीत नाही, 8ही गाणी आम्ही तयार नाही त्यांची करायला, एखाद दुसरं गाणं आम्ही करू, पुन्हा तुम्ही कुणाला तरी घ्या. ते पुन्हा त्यांनी नाकारलं. एका वर्षात त्यांचा मला फोन आला, अजितजी कंपनी तयार झाली, आपल्याला गाणं करायचं आहे, काही तुला मानधन काहीच मिळणार नाही, म्हणजे एकदम कमी, म्हणजे 200 रुपये 100 रुपये एका गाण्याला वगैरे असं, पण तू तयार आहेस का? मी म्हटलं मी तयार आहे, करूया. आणि देवाची द्वारी कॅसेट आली. ठरवून काहीच आम्ही केलेलं नव्हतं, म्हणजे ठरवून की आता मी असाच गाणार, मी तसाच गाणार, आणि लाईव्ह रेकॉर्डिंग ट्रॅकचं नव्हतं. असं मी बसलो गायला आणि आपोआप काहीतरी यायला लागलं. एका दिवसात सगळी गाणी झाली. प्रभाकर पंडितांचं संगीत एवढं उत्कृष्ट, आणि मी गायलो तेव्हा मी अगदी नवीन, पण
तेव्हा अभिषेकी बुवांचे काय म्हणतात त्याला आशीर्वाद आणि सगळं निभावून नेलं आणि ती कॅसेट एवढी गाजली, लाखोमध्ये त्याचा सेल झाला. देवाची आहे द्वारी इतर गायकांनी गायलेल्या चाली पण आपल्याकडे आहेत आणि मुळात वारकरी संप्रदायाची जी अशा पद्धतीने काही जे अभंग आहेत त्यांच्या स्वतःच्या चाली आहेत. ह्या सगळ्या गलबल्यामध्ये स्वतःचं गाणं एस्टॅब्लिश करणं, स्थापित करणं हे खरंच खूप कठीण जाणवतं. आणि तुम्ही तर इतक्या वेगवेगळ्या देवी देवतांची, म्हणजे भगवान शंकर असतील, स्वामींची गाणी आहेत किंवा देवीची आहेत, दत्तांची गाणी आहेत, तर यामध्ये स्वतःचा ठसा हा नेमका कसा निर्माण झाला? मी म्हटलं ना, मुझमें मेरा कुछ नहीं, कुछ सब कुछ है प्रभु तोर, तेरा तुझको सौंप के क्या लागत है मोर. नॉट माइन लेट डाय विल बी डन. मी नेहमी असं ठरवून कधीच गात नाही किंवा मुद्दाम मी माझी स्टाईल इस्टॅब्लिश केली असं काहीच नाही. आपोआप होत गेलं सगळं. या प्रवासात तुम्ही अशोक पत्कींचा उल्लेख केला, नंदू होनप यांचा उल्लेख केला. वेगवेगळ्या संगीतकारांकडे गाणं म्हणत असताना त्यांच्यासोबत जुळलेले ऋणानुबंध त्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. मी तुम्हाला सांगू का, माझा पुढे येण्यात वाटा या सगळ्या संगीतकारांचा आहे. पहिलं माझं नाव अशोक पत्कींमुळे झालं, सजल नयन, भक्ती वाचोनी मुक्तीची. मग प्रभाकर पंडितांमुळे देवाचे द्वारी जेव्हा कॅसेट आली, ती प्रभाकर पंडितांमुळे एवढी गाजली, मग त्यांच्यामुळे नाव झालं. त्याच्यानंतर नंदूजी दत्ताची पालखी आणि इतर कितीतरी शेकडो गाणी त्यांच्यामुळे नाव झालं. नंतर विलासभाऊ पाटील नावाचे एक म्युझिक डिरेक्टर, यांनी खूप छान गवळणी आणि वेगळ्या धर्तीचे अभंग केले. असे सगळे माझ्या यशात आता जो मी काय आहे ते या संगीतकारांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्याशिवाय मी पुढे येऊ शकलो नसतो. आता तुम्ही सजल नयनाचा उल्लेख केला तर तिकडे मी येणार आहे. म्हणजे शास्त्रीय संगीत आहे, भक्ती संगीत, नाट्य संगीत, ह्या सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही भाव संगीताकडे येता त्यावेळेला एक गायक म्हणून कशा पद्धतीने तुम्हाला त्याचं सादरीकरण वेगळं थोडंसं करणं अपेक्षित ते सुद्धा काय झालं माहितीये ना, जेव्हा त्यांनी अशोक पत्कीजींनी मला अभिषेकी बुवांकडे रियाज करताना ऐकला. अच्छा. हा, ते आले होते तिकडे, बुवांचं काहीतरी नाटकाचं काम होतं आणि आम्ही रियाजाला बसलो होतो आणि तेव्हा त्यांना माझा आवाज आवडला. शांताराम नांदगावकर खूप मोठे कवी, प्रचंड महाराष्ट्रात. तर ते मुंबईत आले आणि त्यांनी सांगितलं, अजित कडकडे नावाचा एक मुलगा मी आत्ता अभिषेकी बुवांकडे ऐकलाय, त्याचा आवाज मला आवडला, त्याचं आपण रेकॉर्डिंग करूया का? शांतारामजी म्हणाले, तुला आवडलंय ना, तुला खात्री आहे ना? ते म्हणाले, हो मला खात्री आहे, मग आपण करूया. आणि ही 4 गाणी, त्याच्यात एक गझल होती, 2 भावगीतं होती आणि एक होतं भक्तिगीत. अच्छा. एकदम नवीन. मला याचा अनुभव नाही रेकॉर्डिंगचा. आणि वेस्टर्न आउटडोअर म्हणजे खूप मोठा स्टुडिओ त्यावेळचा, फोर्ट मधला, मोठमोठे गायक तिकडेच रेकॉर्डिंग करायचे. आणि सबबमध्ये तर त्यावेळी हे स्टुडिओ नव्हतेच, आम्ही सुद्धा जाऊन तिकडेच रेकॉर्डिंग करायचो. तिकडे रेकॉर्डिंग ठेवलं. सकाळी काहीतरी 10चा 10:30चा रेकॉर्डिंग 12 वाजता सुरू झालं. ते आले, मग ते सगळं ते करेपर्यंत 12 वाजले आणि मला लागली होती भूक. आता मी नवीन असल्यामुळे कसं सांगणार मला भूक लागली. तर कुठलं तरी गाणं मी सुरू केलं. मला वाटतं मी पहिलं उदासीन राहतं अशी सुरू केलं. शांतारामजींना काहीतरी असं वाटलं, ते माझ्याकडे आले, म्हणाला, अजित तुला भूक लागली आहे का? हो बघा. कसं ओळखलं? अगोदर मी नाही म्हटलं. आता एकदम नवीन असल्यावर आपण हो हो कसं म्हणणार? नाही हो म्हटलं, असं काही नाही. अरे तुला भूक लागलेली आहे, मी सांगतो तुला. मग सँडविच मागवले. मी म्हटलं मला सँडविच नको, नुसतं ब्रेड बटर टोस्ट बटर चालेल. ते खाऊन मग आम्ही ते रेकॉर्डिंग केलं सजल नयनचं. आणि एकाच दिवसात ती 4ही गाणी झाली. आणि ते सगळे तेव्हा ट्रॅक नसायचेत ना, तेव्हा सगळी गाणी आम्ही लाईव्ह गायचो. आणि 4ही गाणी अशोकजींची एवढी अप्रतिम. आणि नांदगावकरजींच्या बद्दल मी काय सांगू, ते शीघ्र कवी एवढे असायचे की समजा आम्ही स्टुडिओत गातो आणि कुठली ओळ आम्हाला अडली, आम्ही त्यांना फोन करायचो, दादा ही ओळ अडते. असं फोन केल्याबरोबर 10 सेकंदात त्यांची दुसरी ओळ यायची तयार होऊन. अजय ते अडते ना, हे बघ बरं दादा, पण ही पण नको, दुसऱ्या 10 सेकंदात तिसरी ओळ. एवढे शीघ्र कवी. तर त्यांनी ते सजल नयन, तुम्ही जर ते गाणं ऐकलं, त्यातले भाव अप्रतिम, अशोक पत्कीजींची चाल. या प्रवासामध्ये चित्रपट संगीतामध्ये आई पाहिजे सारखा चित्रपट आहे किंवा पसंत आहे मुलगीमध्ये तुम्ही नाट्यगीत त्याची पुरुष दैवाचे गायला आहात. तर असे काही मोजके चित्रपट वगळता आम्हाला चित्रपटात आम्हाला जितका हवा होता हा आवाज ऐकायला अजित कडकडे यांचा, तो ऐकता आला नाही. तर खरं सांगू का तुम्हाला, चित्रपट संगीतात गायला वेगळा रियाज लागतो.
आता भक्तिगीतं माझी एखाद्या वेळी आली असते चित्रपट संगीत, पण आता सुरेशजी वगैरे कसं गातात ते गाणं गायला तो रियाज, आम्ही जो रियाज क्लासिकलचा करतो तसा तो रियाज नसतो, तो टोटली वेगळा रियाज असतो. आणि क्लासिकलचा आम्ही रियाज जेव्हा करतो ना ते आवाज थोडासा जड होतो आमचा, आणि जेव्हा चित्रपट संगीतात लाईट गायचं असतं तेव्हा हा आवाज त्याला सूट होत नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही की मला नाही आवडलं चित्रपट संगीत म्हणून मी गायलो नाही, हे कारण नाही आहे. माझा आवाजच त्याला फिट होत नसेल चित्रपट संगीतासाठी म्हणून कुणीच मला बोलावलं नाही चित्रपट संगीतासाठी. म्हणजे भक्तिगीतं चित्रपट संगीतात टाकायला त्यांनी बोलावलं, पण एखादं प्रेमगीत आहे, एक कोणतरी हिरो आणि हिरोईन बागेत फिरतात ते गाणं, हिरोचं तसा आवाज माझा नव्हता आणि नाही. ऑफर न आल्यामुळे मी जाऊ शकत नाही. तरी पण आत्ताची मुलं सगळे फॉर्मॅट गाऊ शकतात, पण प्रोग्राम फुल टाइम नाही करू शकत. म्हणजे आताची मुलं गझल पण गातात, ते पिक्चरचं पण गाणं खूप छान गातात, भक्तिगीत पण खूप छान गातात, लावणी पण खूप छान गातात. आत्ताची पिढी जी आहे ना ते कुठलंही गाणं गाऊ शकत. पण आमच्या वेळी तसं नव्हतं. आमच्यामुळे क्लासिकल म्हणजे क्लासिकलचाच रियाज करा, तो रियाज टोटली वेगळा. तुम्ही नव्या पिढीचा आता उल्लेख केला, नव्या पिढीतल्या गायक गायिकांबद्दल किंवा या सगळ्या नव्या वातावरणाबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे? नवी पिढी खूप शार्प आहे, खूप म्हणजे खूपच. आता काय झालंय, पूर्वी कसं आहे माहिती आहे ना, आमच्याकडे आम्हाला गाणं गायचं म्हणजे ते म्युझिक डिरेक्टरच्या समोर बसून रियाज करून गायचं. आता मोबाईल वगैरे आल्यामुळे रेकॉर्ड होतं गाणं, घरी जाऊन सातत्याने ही पिढी ऐकते आणि ते गाणं बसतं, एवढं सोपं झालंय. आमच्याकडे ते नव्हतं. त्यावेळी जास्तीत जास्त काय वॉकमॅन होते, पण ते सुद्धा काही म्युझिक डायरेक्टरांना मान्य नव्हतं. म्हणजे ते म्हणायचे नाही, तुम्ही समोर बसूनच ते ऐका आणि मग ते आमच्या समोरच तुम्ही तयार करा गाणं. कसं असतं माहिती आहे ना, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. रॉजर बॅनिस्टर नावाचे एक धावपटू, पूर्वी माईल रेस 4 मिनिटाच्या आत जगातले कुठलेच खेळाडू धावू शकले नाही. रॉजर बॅनिस्टर नावाचा एक धावपटू, तो 3 मिनिटं आणि 55 सेकंदमध्ये ते जेव्हा धावला, जगात उदो झाला त्याचा. कारण किती जणांनी प्रयत्न केला होता, 4 मिनिटाच्या खाली कोणच धावू शकले नव्हते. पण त्यांनी जेव्हा तो प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल झाला, त्याच वर्षी 52 जण 4 मिनिटाच्या खाली धावले. कसं असतं, जेव्हा कुणाला तरी माहीत पडतं हे शक्य आहे, तेव्हा मग ते सहज शक्य होतं, तो प्रवाह तयार होतो. आता पिढीचं कसं आहे, आता त्यांना कळलं की हे मी गाऊ शकतो, ते पण त्यांचं मी ऐकलंय, ते गाऊ शकता म्हणजे मी पण गाऊ शकेन. हे जेव्हा त्यांच्या मनात येतं ना, म्हणून हा फॉर्मॅट तयार होतो. पिढी ही छान म्हणजे शार्प वगैरे आहे, पण तंत्रज्ञानामुळे गाण्यावरती त्याचा परिणाम, अति वापर त्याचा नाही. कसं असतं, ते होणारच. जेव्हा चांगलं काहीतरी होतं त्याचा एक दुसरा काहीतरी ड्रॉबॅक असतो. तंत्रज्ञानामुळे डेफिनेटली होतच. कारण आता काय झालं, आता किती आपण बेसूर गायलं तरी सुरात आपण आणू शकतो, असे ॲप्स आलेत. त्याच्यामुळे कधी कधी खरा आवाज, पूर्वी जसा लोकांना कळायचा ह्या माणसाचा आवाज खरा आवाज असा आहे, तसा आता वेगवेगळे आवाज आणि त्या ॲप्समुळे थोडाफार परिणाम त्याच्यावर तंत्रज्ञानामुळे डेफिनेटली होतो. त्याला जोडूनच विचारावं असं वाटतं, तुम्ही 2 वर्ष जितेंद्र अभिषेकी बुवांकडे नुसते बसून ऐकत होतात, हा संयम आताच्या पिढीमध्ये तुम्हाला जाणवतो का? मला असं वाटतं खूप कमी आहे. कारण आता इन्स्टंट लागतं ना. आता जगच एवढं फास्ट चाललंय की सगळ्यांना, कुणालाही, म्हणजे ही पिढी गाण्यातलीच सोडा, सगळीकडे बघा तुम्ही IT मध्ये झालं, कुठेही झाला, इन्स्टंट लगेच पाहिजे. पण मला असं वाटतं आता ते नाही शक्य झालं असतं. पूर्ण आयुष्य तुमचं संगीताला वाहिलेलं, पण त्या पलीकडे अजित कडकडे यांना कोणत्या कोणत्या गोष्टी करायला आवडतात, छंद त्यांनी कोणते कोणते जोपासलेले? मला कॉलेजमध्ये असताना मी स्पोर्ट्समध्ये खूप होतो. म्हणजे सगळे रनिंगचे प्रकार, हाय जम्प, लॉंग जम्प, जॅव्हलिन थ्रो, डिस्कस थ्रो, शॉर्ट पट, त्याच्यानंतर जेवढे स्पोर्ट्सचे प्रकार त्याच्यात, आणि क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल, हे प्रकार सगळे स्पोर्ट्समध्ये मला एवढी आवड होती. पण बुवांकडे आल्यावर बुवांनी सांगितलं, क्रिकेट अगोदर तुला सोडावं लागणार, कारण सीझन बॉल तुझ्या गळ्याला लागला खेळताना, आणि आपलं काम सगळं इकडून होतं, लॅरिंग्स, फॅरिंग्स, व्होकल कॉर्ड सगळ्या गळ्यात असतात, आणि सीझन बॉल जर गळ्याला लागला आणि तिकडेच जर तुला जखम झाली, तुला गाता येणार नाही. त्याच्यामुळे पहिलं मी तुला असं सांगेन, तुझे सगळे स्पोर्ट्स जरा कमी कर, म्हणजे जवळजवळ बंदच कर.
हो. आणि गाण्याकडे जरा जास्त लक्ष दे. त्याच्यामुळे माझं रनिंग वगैरे, तरी मी पहाटे उठून धावायला जायचो कुठेतरी बाहेर रस्त्यावर. इकडे आता ग्राउंड्स वगैरे नसतात ना आमच्या गोव्यात, म्हणजे आमच्या गावात तर ग्राउंडवरच आम्ही जायचो आणि किती राऊंड 40 राऊंड मारायचो मी. बापरे. 1 आणि 2 नाही असे त्यावेळी कॉलेजमध्ये असताना. वाचायचा मला खूप छंद आहे, पण आध्यात्मिक पुस्तकं नाही, सेल्फ हेल्प बुक्स वगैरे जी आहे ना ते मी वाचतो. ट्रेनमध्ये समजा एकटा मी असलो आणि कुणी नसलं तरी मला एक पुस्तक असलं तरी माझा वेळ जातो. वा. आतापर्यंत मी तुमच्या आईबाबांबद्दल तुम्ही सांगितलं, पण त्यानंतर कुटुंबाने दिलेली साथ तुम्हाला, त्याच्याबद्दल कसं असतं माहिती आहे ना, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कलाकाराची जी बायको असते ना तिच्यावर खूप सगळं अवलंबून असतं. पूर्वी कसं असायचं, 10:30 वाजता प्रोग्राम सुरू व्हायचे, ते संपायचे 1:30-2 वाजता, घरी पोचायचो आम्ही 3 वाजता. तिला खूप सहन करावं लागतं. कलाकारांचे मूड, रात्री अपरात्री येणं, प्रोग्रामसाठी सारखे फोन असतात ते घेणं, हे जे असतं ना ते तिला म्हणजे खूप सहन करावं लागतं. तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि पूर्वी 10:30 वाजता जे प्रोग्राम सुरू व्हायचे ते मग आम्ही जेवायचो पहाटे 3:30 वाजता. तरी पण माझी बायको छाया ती टेबलावर जेवण ठेवलेलं असायचं, पण ती असं म्हणायची नाही की चला ठेवलेलं ते तुम्ही या आणि तुम्ही उघडून ते जेव्हा ती उठायची, ती गरम करायची 3:30-4 वाजता, आम्हाला वाढायची, ती बसायची जेवेपर्यंत आणि मग ती झोपायला जायची. किती पहाटे 3:30-4 वाजता. त्यांच्यावर मी असं म्हणेन त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कलाकाराच्या यशामध्ये बायकोचा वाटा खूप मोठा असतो. पुन्हा थोडंसं नाटकाकडे येत असताना की मनापासून तुम्ही नाट्य प्रयोगांकडे नव्हता वळलात, पण तरी सुद्धा तुमची जी नाटकं म्हणजे संशय कल्लोळ असेल किंवा शारदा आपल्या दूरदर्शनवरती पाहिलेलं, तर त्याच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये ताज्या आहेत. हा नाट्य प्रवास कुठे आणि कशामुळे थांबला? मी काय झालं, मी नाटकात रमलो नाही. नाटकात कामं केली मी. एक नाटक झालं, दुसऱ्या कुठल्या तरी प्रोड्युसरला आवडलं, त्यांनी बोलावलं, बुवांना सांगितलं याला मी आमच्या नाटकात घेतो. बुवा म्हणे चल काम कर. जेव्हा माझं शेवटचं नाटक खरं मी ठरवलं होतं, कधीतरी कोठेतरी, वसंत कानेटकरांचं नाटक होतं आणि मी अक्षरशः असं मला ना नाटकांना कंटाळलं होतं. ते दौरे सारखे 18 दिवस दौरे. संत गोरा कुंभार आम्हाला अजून आठवतं, आमचा दौरा 21 दिवस, रोज प्रयोग, कोकण आणि गोवा. 22व्या दिवशी आम्ही घरी आलो आणि मला ती सवय नव्हती. आणि पुन्हा ते सगळ्यांसोबत राहून आपल्याला गावं लागायचं, काम करावं लागायचं. हे इंडिव्हिज्युअल आपलं छान असतं ना, आपण बसलो आपलं आपण असतो. त्याच्यामुळे तरी पण कधीतरी कुठेतरी नाटक झाल्यावर मी अभिषेकी बुवांना असं म्हटलं, बुवा आता थांबू का मी? तुम्ही म्हणाल तर मी थांबतो, मला नाटकात नाही रमत तेवढं. ते म्हणाले अजून 1-2 कर. मग अमृत मोहिनी नावाचं एक नाटक आलं, यात मी विष्णूची भूमिका केली आणि ते माझं शेवटचं नाटक. नाटकात संशय कल्लोळमुळे माझं नाव खूप झालं. म्हणजे लोकांना कळलं हा माणूस गातो आणि चांगला गातो. तुमची दिनचर्या त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. मला नेहमी असं वाटतं आपल्या गुरूंनी सांगितलेला रियाज आपण करावा. प्रत्येक गुरूंचा रियाज वेगळा असतो आणि तसा जर रियाज केला तर आपण डेफिनेटली त्यांची जी स्टाईल आहे, त्यांना जे अभिप्रेत आहे की आता कसं आहे, कुठल्याही गुरूंना असं कधीच वाटणार नाही गुरु माझ्याकडे आज शिकावं आणि याने गाणं दुसऱ्या मोठ्या गायकांचं गावं. प्रत्येक गुरुला असंच वाटतं की याने माझी स्टाईल लोकांपुढे प्रेझेंट करावी. त्याच्यामुळे रियाज आम्हाला अभिषेकी बुवा जे सांगायचे त्याप्रमाणे आम्ही रियाज करायचो आणि गाणाऱ्याचा रियाज कधीच थांबत नाही. व्हॉट इज गुरुपौर्णिमा? गुरुवंदना ही गुरुपौर्णिमा आहे. म्हणजे प्रत्येक गुरुकडून जर आपण काय घेतलं आणि मनोमनी त्यांना जर ते अर्पण केलं, म्हणजे त्या गुरूंकडे जायलाच पाहिजे असं काही नाही. मनोमनी जरी त्यांना आपण अर्पण केलं ती गुरुपौर्णिमा आहे. या नव्या पिढीला तुमच्या अनुभवातनं तुम्ही गुरुचं महत्व कसं सांगू इच्छाल? गुरुचं महत्व सांगून येत नाही, आतून यावं लागतं. कसं माहिती आहे ना, आता आपण असं सांगू शकत नाही हा तो तुझा गुरु आहे आणि तू असं कर, तेवढ्या पुरतं होतं ते. मला अजून आठवतं मी क्लास घेत होतो आणि बुवांच्या घरी आम्ही किती कामं केली सगळी. जसं आपलं घर कसं असतं तसं गुरुगृही मी बुवांच्या घरी राहून शिकलेलं आहे. म्हणजे क्लास सारखं नाही. 8 वर्ष मी बुवांकडेच रात्रंदिवस होतो आणि तसा मी शिकलेलो विद्यार्थी असल्यामुळे आपल्या घरी जशी आपण कामं करतो
तसं सगळी कामं आपण केली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा मी शिकवत होतो, बरेच विद्यार्थी बसले होते आणि माझी वही अशी कुठल्या तरी टेबलावर होती आणि मी एका विद्यार्थ्याला सांगितलं, म्हणजे छोटे छोटे विद्यार्थी होते, त्यांच्या आया पण बसल्या होत्या, की वही जरा मला आणून देते. आई भडकली. ती म्हणाला, अहो माझा मुलगा या कामासाठी येतो का तुमच्याकडे शिकायला? मुलगा तुमच्याकडे शिकायला येतो, ही कामं करण्यासाठी येत नाही. ती वही आणा, अमकं करा, तमकं करा, याच्यासाठी नाही. तेव्हा मला आठवलं आम्ही बुवांच्या घरी काय काय नाही केलं आणि बुवाने आम्हाला कधीच सांगितलं नाही, किंवा वहिनी म्हणजे बुवांच्या मिसेसने आम्हाला कधीच सांगितलं नाही तुम्ही हे करा ते करा, काहीच नाही. आम्ही आपलं घर समजून करायचं न सांगता. हा सगळ्यात मोठा फरक आहे त्या काळातला आणि या काळातला. या आपल्या अनुभवाला धरूनच पुढचा प्रश्न विचारू इच्छिते की पूर्ण वेळ संगीत क्षेत्रामध्ये करिअर करणं त्या काळात किती अवघड होतं आणि आताच्या काळात हे सगळं गुरुवर अवलंबून असतं. अभिषेकी बुवाने मला एकच सांगितलं, जर तुला इतर ठिकाणी जॉब करायचा असेल आणि माझ्याकडे शिकायचं असेल, माझी एनर्जी वेस्ट करू नकोस. पूर्ण वेळ जर तू संगीताला देणार असशील तरच तू संगीत शिक. पुन्हा प्रश्न काय येतो, मी म्हटलं ना, जाणकार म्हणायचे तू किती शिकलास तरी तुझं गाणं लोकांना आवडलं पाहिजे. मी तयारीचा आहे, मी विद्वत्ता आहे, माझ्याकडे 150 राग आहेत, पण लोकांना माझं गाणं आवडत नाही तर प्रोग्राम कसं मिळणार? आणि जर प्रोग्राम मिळाले नाही आणि मला दुसरा जॉब नाही तर पोट कसं भरणार मी? प्रपंच कसं चालवणार मी? म्हणजे मुख्य उद्देश काय आहे? पूर्ण वेळ जरी आपण ठरवलं तरी आपलं गाणं लोकांना आवडायला पाहिजे. नाहीतर किती मी 10 वर्ष शिकलो आणि 15 वर्ष शिकलो आणि लोकांना माझं गाणंच आवडलं नसतं तर मग फुल टाईम मला कुठेतरी जॉब करावाच लागला असता. आज आकाशवाणीच्या या वास्तूत आल्यानंतर आकाशवाणीसाठी सुद्धा तुमचं गायन खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही गायलेलं आहात आणि कोकणी गाणी सुद्धा बरीचशी आहे. तर तो अनुभव जाता जाता आमच्या श्रोत्यांना. मी स्वतः गोव्याचा आणि पहिलं कोकणी गाणं मी अभिषेकी बुवांचं गायलं. कोकणी गाण्याच्या पण कॅसेट बऱ्याच आल्या. अच्छा. हां. आणि मी इकडे सुद्धा पूर्वी येऊन कितीतरी रेकॉर्डिंग कोकणी गाण्यांचं केलेलं आहे. पूर्वी यायचं ना, भूमानंद बोगम, प्रभाकर पंडित हे असायचे ना, ते कलाकार आल्यावर कधी कधी खूप मदत करायचे. म्हणजे नवोदित कलाकार असतील, मग प्रभाकर पंडित स्वतः तिकडे येऊन रेकॉर्डिंग करताना थांबायचे. या संपूर्ण प्रवासाकडे बघताना, थोडंसं सिंहावलोकन करताना, पाठी वळून बघताना कोणत्या भावना मनात आहेत? मागे वळून बघताना असं वाटतं मला खूप छान गुरु मिळाले, अभिषेकी बुवांसारखे. यांनी मला गाण्यात नुसतं तयार केलं नाही तर माणूस म्हणून सुद्धा तयार केलं. 4 चौघांचं कसं वागावं, आपण इतर ठिकाणी गेलं तरी कसं बोलावं, हे जी शिस्त त्यांनी लावली ती अभिषेकी बुवांसारखे गुरु, नंदुजी होणं, प्रभाकर पंडित, इतर विलासबुवा पाटील म्हणा, बाकीचे ज्यांच्या जी गाणी, अशोक पत्की यांची गाणी मी गायलो, ते संगीतकार मोठ्या संगीतकारांकडे मला गायला मिळालं. जे आता प्रेक्षकांनीच उचलून धरलं नसतं तर अजित कडकडे जन्माला आला असता ना का. गुरु माझा मोठाच आहे पण प्रेक्षकांना गाणं आवडलं नाही तर तिकडेच माझं गाणं थांबलं असतं. पण त्यांनी एवढं उचलून धरलं, त्यांना एवढं गाणं माझं आवडायला लागलं आणि मला प्रोग्राम मिळत गेले. त्यांचे आभार, या संगीतकारांचे आभार, माझे गुरूंचे आभार. आज या संवादामध्ये गुरु महतीपासून ते रागदारी संगीत, भाव, नाट्य या सगळ्या गीतांच्या वेगवेगळ्या पैलूंना उलगडण्यापर्यंत आज हा जो संवाद रंगला. आवर्जून तुम्ही आज आकाशवाणी तिथं आलात, आमच्याशी हा जो संवाद साधलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो कारण इकडे मला बोलावल्याबद्दल आवर्जून. आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव जेव्हा मला सांगण्यात आला लगेच होकार दिला, कारण गुरु हे तत्व जे आहे ना ते मला खूप भावतं, तेव्हा मी नाकारूच शकत नव्हतो. तुमचे सगळ्यांचे मी खूप आभार मानतो, आकाशवाणीचे. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त आत्ताच पण ऐकलीत सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची मुलाखत. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी रश्मी वारंग आपली अनुमती घेतेय. नमस्कार. श्रोते हो, गुरुपौर्णिमा निमित्ताने सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.